जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा निकाल कधी लागणार आणि तो बघायचा कसा, म्हणजे त्याची वेबसाईट कोणती। जर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर सुरू करूया हा व्हिडिओ। तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर गुगलवर येऊन सर्च करायचं आहे महा HSSC board.in या वेबसाईटला तुम्हाला सर्च करायचं आहे। हे सर्च केल्यानंतर तुम्हाला असं शो करणार आहे। असं शो केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं दिसणार आहे विद्यार्थी लॉग इन हे जे सेक्शन तुम्हाला दिसणार आहे। इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे, विद्यार्थी लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बरेच असे ऑप्शन दिसतील, जसे की निकाल तुम्ही किती गुण मिळवले हे जाणून घ्यायचे। इथे क्लिक करा। HSC इन्स्पायर प्रमाणपत्र हवे आहे का, इथे क्लिक करा। असे तुम्हाला बरेच इथं ऑप्शन अवेलेबल दिसतील। आणखी तुम्हाला फॉर्म 17 HSC भरायचा जर असेल तर तो तुम्ही इथूनच भरू शकता। HSC विद्यार्थ्यांसाठी फॉर्म 17 परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान महत्त्वाचा दस्तऐवज म्हणून काम करतो। आणि तुमच्या गुणांची जर तुम्हाला पडताळणी करायची असेल तर गुणांची पडताळणी उत्तर पुस्तिकेची छायाप्रत, उत्तर पुस्तिकेचे पुनर्मूल्यांकन, तुमच्या गुणस्थानाने संतुष्ट नाही पुनर्मूल्यांकनासाठी इथं अर्ज करू शकता। जर तुम्हाला वाटत असेल की मला या विषयामध्ये मार्क कमी मिळाले किंवा माझा पेपर चांगला गेला आहे, जर तुम्हाला तुमचे गुणांची पडताळणी करायची असेल तर तुम्ही याच वेबसाईटवरून तुमच्या गुणांची पडताळणी पण करू शकता। या सेक्शनवर येऊन तुम्हाला इथं क्लिक करावे लागेल जर तुम्हाला तुमच्या गुणांची पडताळणी करायची असेल तर। आणि तुम्हाला तुमचं स्थलांतर प्रमाणपत्र पण याच वेबसाईटवर मिळणार आहे। हे तुम्हाला इथं जर स्थलांतर प्रमाणपत्रावर क्लिक करून तुम्ही तुमचं स्थलांतर प्रमाणपत्र पण मिळू शकता। एका शैक्षणिक बोर्ड किंवा संस्थेतून दुसऱ्या शैक्षणिक बोर्ड किंवा संस्थेत विद्यार्थी जातो तर मायग्रेशन प्रमाणपत्र आवश्यक असते, ते तुम्ही पण इथूनच मिळू शकता। आणि मेन मुद्दा, तुमच्या रिझल्टची जी तारीख आहे ते तारीख आहे तुमची 15 मे 2025 रोजी तुमचा रिझल्ट 1 वाजता लागणार आहे। आणखीन जर काही वेगवेगळे एक्झाम असतील आपल्या महाराष्ट्राचे स्टेट बोर्डमधले तर त्यांचे पण वेळापत्रक तुम्ही इथूनच मिळू शकता। वेळापत्रक आपल्या सर्व वेळापत्रक माहिती येथे मिळवा, इथे क्लिक करून तुम्ही ते वेळापत्रक पण मिळू शकता। नमुना प्रश्नपत्रिका पण इथंच तुम्हाला अवेलेबल मिळतील, म्हणजे तुमचे जर भविष्यात जे पेपर होतात 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन लेवलपर्यंतचे परीक्षा होतात त्यांचे पेपर कसे राहतात हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही ते प्रश्नपत्रिका पण इथूनच बघू शकता। तुमचं सर्व नमुना प्रश्नपत्रिका इथून मिळवा, इथे क्लिक करून तुम्ही ते मिळू शकता। तर आता आपण बघू का इथं निकाल कसा बघायचा। तर इथं या निकाल सेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला निकाल कोणता बघायचा आहे, आपला SSC निकाल बघायचा का SSC म्हणजे 10वीचा निकाल, HSC म्हणजे 12वीचा निकाल। जर तुम्हाला 10वीचा बघायचा असेल तर तुम्हाला SSCवरती क्लिक करावं लागेल, आणि 12वीचा जर बघायचा असेल तर तुम्हाला HSCवर क्लिक करावे लागेल। आता हा निकाल जाहीर झाला नाही, त्यामुळे इथं ते सेक्शन किंवा तो विंडो इथं अवेलेबल नाही आहे। जसा तो निकाल उपलब्ध होईल तेव्हा इथं ते उपलब्ध होऊन जाईल की तुमचा रोल नंबर, तुमचा मदरचं नाव टाकून तुम्ही तुमचा निकाल बघू शकता। आणखीन तुम्हाला एकदा रिपीट करून सांगतो की तुमचा जो निकाल आहे हा 15 मे 2025ला 1 वाजता जाहीर होणार आहे। तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास करू नका। तुमच्या निकालची तारीख ही फिक्स झालेली आहे, 15 मेलाच तुमचा निकाल जाहीर होणार आहे, तो पण 1 वाजता। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि हा व्हिडिओ आवडला असेल यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता। जय हिंद।